आणि नवी दिल्लीमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली। मोदींच्या संसदेमधल्या कार्यालयात जवळपास 40 मिनिटे चर्चा झाली। या भेटीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार उपस्थित होते। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचीही सुनेत्रा पवार यांनी आज भेट घेतली। या भेटीदरम्यान नेमकं काय काय झालं बघूया। दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि सुनेत्रा पवार यांच्यामध्ये जवळपास 40 मिनिटे बैठक झाली। अजित पवार यांच्या निधनाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला। एनडीए मधील घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी सोबतच असल्याची मोदींनी ग्वाही दिली। सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून सुरू केलेल्या कामाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुभेच्छा दिल्या। उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना भाजप ठामपणे सोबत असेल अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुनेत्रा पवार यांना दिली।